तर काही विदेशी माध्यमांनी पायलटनं जाणीवपूर्वक इंधनाचा स्विच ऑफ केल्याचा दावा करणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे। त्या बातम्या चुकीच्या असून अफवांवर आधारित आहेत। केंद्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं। विमान दुर्घटनेची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही। या प्रकरणी कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही। एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं प्रसिद्ध पत्रक जे आहे ते जारी केलं। तर महालक्ष्मी येथील या सेंट्रल पार्कला दिवंगत अजित पवारांचं नाव द्या अशी मागणी करण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ही मागणी केलेली आहे। सेंट्रल पार्क मध्ये पण जे तुम्ही क्रीडा नगरी करतायत, कारण ते कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष महाराष्ट्राचे होते आणि अनेक विभिन्न पैलू त्यांचे, पण मी त्याच्यात जात नाही कारण आपला हा विषय मर्यादित असल्यामुळे माझी अशी अपेक्षा राहील की त्यांच्या नावाने ती क्रीडा नगरी जर आपण करू शकलो तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने मुंबईकरांच्या वतीने त्यांना एक आदरांजली आणि श्रद्धांजली आणि